तर मित्रांनो, आजच्या मॅचमध्ये खूप असा राडा झालेला होता. कारण आज बाई कशावरून पण चिडत होते आमचे स्टँड बाय. कारण चौका अडवला होता तरी पण, पत्त्याला बॉल लागला तरी पण खूप सारी अशी चिडाचिडी होत होती आमच्या स्टँड बायची. कारण स्टँड बाय आणि आज माझी मॅच होती त्याच्यामुळे. कारण रोड्या पहिल्या बॉलवर आऊट झाला होता त्याच्यामुळे हा चिडचिडपणा होत होता. चला ब्लॉगमध्ये सांगतो. चला सकाळ सकाळी उठलो. सकाळ सकाळी सूर्योदयाचा नमस्कार करून मस्त आम्ही गेलो होतो ग्राउंडकडे जाता जाता खूप असं थंडगार वाटत होतं. ग्राउंडवर पोचल्यानंतर इथं आप्पा आणि आमचे राम पिचची मस्त देखरेख करत होतात आणि झाडू मारून घेतलेला होता. नंतर मॅच झाली चालू. कारण हे बघा, हे पहिल्या बॉलवर रोड्या इथं आऊट झालेला होता आणि त्याचं सेलिब्रेशन रोजचे बॅट फेकून सेलिब्रेशन करत असतो तो. मग काय राम आला. रामने पहिल्या बॉलवर चौका मारला विजू सरांना आणि ह्याच बॉलवर झाला होता राडा. अण्णाने बॉल तिथं अडवला होता पायाने आणि स्टँड बाय बॉल ते 4 रन पाठीमागं लागून आला पण तो लागून आला नव्हता. मग काय एवढ्या राड्यानंतर 2च रन भेटले. मग या इथं स्टँड बाय पण आऊट झाले होते. कारण बॅक टू बॅक विकेट पडल्या होत्या म्हणून त्यांची चिडचिड होत होते. कारण त्यांनी एकच मॅच जिंकली आहे 8 मॅचमधून आणि या बॉलला पण पत्त्याला बॉल लागला म्हणून ह्या इथं पण चिडचिड करत होते. कारण पत्त्याला बॉल लागला की 4 असतो असं बोलतात ते. कारण का पाठीमागं तर आमचा प्लेअर उभा होता त्यामुळे काही नाही. रोड्या भांडणं लावत होता म्हणून रोड्याला साईडला बसवलं. मग इथं राम पण आऊट झाला अण्णाच्या बॉलिंगवर इथं कॅच देऊन. मग आले भाऊने थोडेसे स्ट्रोक खेळले. मस्त 2 चौकार 1 षटकारच्या साहाय्याने 14 रन केले आणि गुलाबच्या या बॉलवर कॅच ड्रॉप झाला होता त्यांचा. आणि याच गुलाबने याच ओव्हरमध्ये भाऊला या इथं आऊट केलं होतं कॅच आऊट. जिजीने खूप छान असा कॅच पकडला होता. मग आले तन्वीर भाईला पण कॅच आऊट केलं होतं आणि खूप असं सुंदर झेल पकडला होता आमच्या अण्णाने. इथेच युनुसबाई पण सिंगलच्या नादामध्ये आऊट झाले होते. मग काय ही ती इनिंगची लास्ट विकेट अण्णाने विकेट घेतली आणि आम्हाला टार्गेट भेटलं होतं 65 रनाचं. मग काय आमचे 2 जिगरी यार धुरंधर इथे मी ओपनिंगला पाठवले होते, अण्णा आणि विजू सर. मग काय या पहिल्याच ओव्हरमध्ये अण्णाने आक्रमण चढवलं होता युनुसबाईवर पहिला 6 मारून. मग आले भाऊला बॅक टू बॅक 2 चौकार मारले होते. आमच्या विजू सरांनी एक लेग साईडला आणि एक रिव्हर्स चौकार मारला होता. आजकाल आमच्या विजू सरांना काय किडा भरला समजतच नाही. नुसते रिव्हर्स खेळत असतात. मग काय इथं अण्णाने आमच्या मामाला पण एक 6 मारला कारण इथं बाबूभाईने कॅच सोडला होता. मग इथं अण्णा आऊट झाले होते. भाऊने खूप असा छान कॅच पकडला होता तिकडे. मग आल्या आम्हाला रामला पण मग इथं एक चौकार खेचला आमच्या विजू सर. अण्णा आणि विजू सरांनी ऑलमोस्ट मॅच खतम केली होती. मग काय फिनिशिंग टच द्यायला गुलाब गेला होता. गुलाबच्या अगोदर मी गेलो मी 5 रन आऊट झालो होतो. मग काय गुलाबने बॅक टू बॅक इथे एक चौकार 1 षटकार मारून मॅच खूप पूर्ण खतमच केलेली होती ऑलमोस्ट. आणि मामाने इथे आमच्या विजू सरांना आऊट केलं होते कारण 6 मारून मॅच जितवायची होती. आमच्या विजू सरांना पण इथं मामाने मध्येच गेम केला होता. मग काय इथं गुलाबने हा लास्ट चौकार मारून मॅच फिनिश केले होते. 65 रनाचं टार्गेट होतं जे आम्ही 6 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. तर मित्रांनो, ब्लॉग चांगला वाटला लाईक शेअर सबस्क्राईब आणि इन्स्टा हँडलला माझ्या फॉलो करा. थँक्यू सो मच.